सामन्याला सुरुवात झालेली आहे. सूरज माळी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू शफल अँड क्रॉस. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकट ठोकलाय वैभव सोहले याने. आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि साई कृपा राजवली अशा दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. या सीझन मध्ये आपण बघितलं तर साई कृपा राजवली संघाने एक ट्रॉफी फटकावलेली आहे. आता जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने 4 ट्रॉफीज फटकावल्यात आणि तो 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला रँक करताना दिसतोय. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धावची जी संधी इथे निर्माण झाली होती आणि डायरेक्ट हिट देखील झालाय. मात्र चेंडूने इथे दिशा देखील बदलली आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. मात्र पंचांनी हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. विकी पाणी टाकू दे पाणी. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. इथे पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे कारण इथे धावा घेत असताना आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाला आणि पंचांनी हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवला. एक चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. आपले 3रे पंच देवानंद वलवी मॅन फ्रॉम नागले. तर 3ऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा फलंदाज बाद आहे. विकेट. तिसऱ्या पंचाने एक अचूक निर्णय ते दिलेला आहे कारण बॅट आपण जर बघले थोडीशी हवेमध्ये होती. पहिल्या धावेसाठी इथे धावला होता आपण पाहतोय वैभव सोहळे आणि पहिली धाव घेत असताना आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झालेला आहे. एक चांगला निर्णय त्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय आणि आपण पाहतो की मॅच संपल्यानंतर सर्व खेळाडू हे पाहत असतात की पंचांचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे आणि हा फायदा आपण या लाईव्ह टुर्नामेंटचा पाहतोय. सूरज आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन यावेळेस पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि काय झेल पकडलाय विशाल याने. फलंदाज बाद. बॅक टू बॅक गडी ते बाद झालेत. बघा विकेट डाऊन झाले. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आपण पाहतो 4. बघा वैभव याचा धाव घेण्याचा जो निर्णय होता तो चुकीचा ठरला मी तर म्हणेन.
हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे नक्कीच हाताळला गेलाय. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन, धावसंख्या 5. आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. बघा अपील इथे झाली होती, मात्र अपील पंचांनी फेटाळून लावलंय. अपील मध्ये फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी. मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे. फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय 6 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. ऑन साईडला हा चेंडू देखील काढलाय. शतरक्षक येईल तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावा पण पाहतोय 2 गडी बाद 7 धावा. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात 7. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज माळी. पण मिस टायमिंग झालाय. प्रवीण चेंडूच्या खाली पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल होतोय. नव्याने फलंदाज धनराज आलेला आहे. धनराज न्यू बॅटर आलेला आहे. साई कृपा विरार फाटा संघाचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. राज बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटा चेंडू. धनराज करता मेजवानी. गोलंदाज राज, बॅट्समन धनराज. ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती. ओलेस पुन्हा एकदा दोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र हा ओलेस फटका इथे फसला गेलाय.
आणि राज आणि धनराज याला प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद. तर आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. विकेट गमावल्यात 4. महेश वारत न्यू फलंदाज इन झालाय. ऑफसाईडला फटका देखील गेलाय. सूरज माळी आहे तिकडे. जन्मलाल स्पोर्ट्स खोलांडे संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला पाहायला मिळतोय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी इथे करताना दिसतोय. स्लोअर 1 हा चेंडू इथे हाताला गेलाय. एक निर्धाव चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटचा हेज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलाय, मात्र चेंडूने आपली दिशा बदललाय. बघा, बॅकअप साठी जर शतरक्षक जर आला असता तर यश नक्कीच मिळालं असतं. 4 धावा मिळाल्यात. षटकाची समाप्ती. चला, पाणी पाठवायचं आहे तिकडे. खेळाडू कक्षामध्ये पाणी असेल तर आपण घेऊन जाऊ शकता, नसेल तर इकडे पाठवलं जाईल. चला, घेऊन जायचं पाणी. लक्षात घ्यायचंय, खेळाडूने लक्षात घ्यायचंय, पाण्याची जर गरज भासली तर आपण न विचारता जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. पण कारण पंचांचं लक्ष नसतं आपल्याकडे, तर आपण जाऊ शकता. कुठल्या प्रकारे पेनल्टी दिली जाणार नाही हे सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. फक्त षटक संपलेलं असावं किंवा विकेट गेलेली असावी. जर पाण्याची आवश्यकता जर भासली तर आपण पाणी घेऊन जाऊ शकता. आणि शक्यतो आपण जो आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल किंवा जो आपला फलंदाज बाद झाला नसेल त्याला पाठवा पाणी घेऊन.
तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय आलेला आहे, अक्षय कांबडी. पहिला चेंडू इथे सोडून दिलाय. खेळपट्टीच्या आतमध्ये हा चेंडू इतर नक्कीच पडला असावा, तेच कारण पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. जोरगस मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आपण पाहतो या निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे, डॉट बॉल. हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताळला गेलाय. बॅक टू बॅक इथे वाईड चेंडू हाताळले जात आहेत. धावसंख्या आपण पाहतो या 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अक्षय आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन चेंडू मिडॉन मध्ये निघून गेलाय. डीप मध्ये आपण पाहतोय अविनाश घिराणे थोडासा फंबल करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. आपण पाहतोय महेश वारत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इन आहे. आता जिम्मेदारी असेल महेश या फलंदाजावरती, कारण धावसंख्या कमी लागली आहे. तेच षटक मार्गस्थ आहे. एक चांगली धावसंख्या जर बनवायची असेल तर महेश वारत याला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. जोरगस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय महेश हा फलंदाज, कारण विकेट जास्त गमावलेत आणि ते महत्वाचे गडी इथे बाद झालेले आहेत. वैभव मित्र म्हणेन चुकीच्या पद्धतीने बाद झालाय. मित्र म्हणेन काही गरज नव्हती तिथे धाव घेण्याची, तो धावचीच्या सुरुवात बाद झाला. त्यानंतर धनराज, धीरज, मयूर, पवन आहे अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. खूप चांगली बॉलिंग इथे या अगोदर वाईट चेंडू जोरून हाताळलेत, मात्र चांगले चेंडू देखील हाताळलेत गोलंदाज अक्षय कांबळे याने. 4 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. कोलवर्ट्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं शतरक्षण. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. चेंडू गेला या लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक प्रवीण सुतार दिगडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण झाली. धावसंख्या 23 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि साई कृपा विरार फाटा
नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि साई कृपा विरार फाटा दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ऑफ साईडला फटका खेळला गेला. प्रवीण सुतार आहे तिकडे. किरण माळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मोठे फटके मारावे लागतील. 40+ जर धावसंख्या धावफलक वरती लागली तर एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो या मैदानावरती. या मैदानावरती आपण बघितलं की 50+ धावा झालेल्या आहेत. ऑन साईटला हा चेंडू इथे खेळायचा होता. मात्र बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. अवलेचा आणखीन एक निर्धाव चेंडू. राजेश गोरखणे यांचं आगमन झालंय. तो संघनायक आहे साई कृपा विरारफाटा संघाचा. हार्दिक स्वागत असेल. आमचे स्पॉन्सर गुगली वलवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. या दरम्यान अपील झाली होती मात्र ही अपील फेटाळून लावलेली आहे. आज गुगली बघा गुगलीची शाला आहे मात्र गुगली शाला सोडून आला आहे मॅच बघण्यासाठी. नक्कीच आज गुगलीच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. ऑन साईटला कडक शॉट. घुटना टेक और सिक्सर एक हा षटकार आलाय आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 32 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि 32 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या असतील. हॅलो चेक. चला आपण आजच्या दिवसामध्ये मी सागर माळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय. थापड बंधू आलेले आहेत आणि हा बघा टॉस आम्ही रिझर्व्ह बँकेमधनं बनवून आणलाय. तो या ठिकाणी आपण टॉससाठी वापरतोय. चापा आणि काट. एका बाजूने असेल विरारपाडा संघ, दुसऱ्या बाजूने असेल दोन्ही माझे खेळाडू आहेत KP आदिवासी प्रीमियर लीगचे. त्याबद्दल दोघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. सर्वच आपले खेळाडू आहेत. मी थापड दादांना विनंती करेन की टॉस करावा. कोण बोलणार आहे? तर वाकीपाडा संघ चापा असा कौल झालाय आणि आलाय काटा.
राजा म्हणजेच विरारपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. तर मी थापडदादांना विनंती करेन आपण असं नसतं व्हावं, बसून घ्या. थोडासा घसा बसलाय, आवाज तुमच्यापर्यंत कदाचित चांगल्या पद्धतीने पोचत नसेल. तर राजा इथे मात्र टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या संघासमोर कधी खेळलात या अगोदर? हो खेळलं. आणि रिझल्ट काय? रिझल्ट तर आता हरलेलो. हरलेले म्हणजे आता एक संधी मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही निवडलेलं काय आहे? तर क्षेत्ररक्षण, आणि समोरचा संघ एक चांगला संघ आहे, त्याबद्दल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आमच्या साईडला आहे एका बाजूनं एकविरा या संघाचे रुपेश मोरे. रुपेश, टॉस जरी तुम्ही गमावला असला तरीसुद्धा तुम्हाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आज संघामध्ये काही बदल की मग तोच संघ असेल? बदल नाही, प्लेयरच नाही. अरे बापरे, टेन्शन थोडंसं वाढलं असेल कारण की भरपूर टुर्नामेंट चालू आहेत. आज कोण कोण बघायला मिळतील? आता छोट्या मुलांना घेऊन खेळायला लागेल. अच्छा, असं हरकत नाही आहे. मात्र क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं की अगोदर पराभव असेल किंवा विजय असेल, जय किंवा पराजय हा अगोदर मनामध्ये होत असतो, नंतर तो रणामध्ये होत असतो. आज पूर्ण ताकदीनिशी लढाल? हो हो नक्की. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. रुपेश याने सांगितले की आमच्याकडे खेळाडू थोडेसे कमी आहेत आणि नवीन खेळाडूला घेऊन आम्ही खेळणार आहोत. जाऊया मैदानाच्या बाजूनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात प्रदीप लोखंडे आणि मैदानमध्ये दोन्ही सज्ज होतात. तर ओ टू ग्राउंड. चला मैदानाच्या बाजूने आपण वळतोय. सामन्याला सुरुवात झालेल्या पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अजय मडवी. स्ट्राइक वरती अविनाश गिराणे. पहिला चेंडू इथे धाव मिळेले एक. विकेट किपर कडे थोडीशी चूक झाली आहे, मिस्टेक. बघा हा चेंडू जो सोडलाय विकेट किपरनं, आणि अशा चुका नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जातील, कारण कुठेतरी कमी धावा या धावफलकावरती लागल्यात मी तर म्हणेन. 32 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 8 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 8 पेक्षा कमी धावा इथे खर्च कराव्या लागतील गोलंदाजांना हा सामना आणि हा मॅच जर जिंकायचा असेल तर. सरळ बॅटने हा फटका इथे खेळला गेलाय. एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. अविनाश घिराणे आपण पाहतोय एक जबरदस्त खेळाडू आहे. या सीझन मध्ये आपण जर बघितलं ना तर मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती एक सायकल आहे, आणि नागल्याच्या मैदानावरती बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी देखील त्याच्या नावावरती होती. आणि या सीझन मध्ये तो फलंदाज चांगल्या लयमध्ये देखील आहे. मात्र त्यासाठी एक निर्धाव चेंडू इथे हाताळला गेलाय. ऑफ साईडला हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक धावतो तिकडे धीरज. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती.
चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला फटका खेळलाय, गॅप शोधलाय अविनाश याने. हाफ ट्रॅकर होता, चेंडूला खेचून घेतलाय, चाबूक शॉट खेळलाय अविनाश. चौकार. तर हा चौकार आला आणि या चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या धावसंख्येवरती. चला व्हॉलेंटियर्स शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 8 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 8च्या सरासरी धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. बॅटची आतली कडा, इथे धाव मिलेलेक. महेश करणं चूक झालाय मी तर म्हणेन. बघा 8 पेक्षा कमी धावा खर्च करायच्या होत्या, इथे धावा खर्च केल्यात 9. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावींची गरज आहे. चेंडू बाकी असतील 18 चेंडू मध्ये 23 धावा. दयानंद तुंबडा तिकडे थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण जे आमचे कॅमेरामॅन आहेत ते तलासरीवरून आले. तिकडे आमच्या विनंतीस मान देऊन तलासरीची एक मोठी स्पर्धा सोडून आलेत. जयेश मांगेला जे डिबेनचे एक नंबर 1 चे कॅमेरामॅन आहेत. सध्या तरी प्रीत पाटील यांना त्यांनी मागे ढकललंय, कारण प्रीत पाटील सध्या ते रँक वरती होते. आणि आत्ताच आपण बघितली की तलासरी येथे एक मोठी स्पर्धा मिळाली होती, आमदार चषक. आणि त्या आमदार चषकामध्ये जयेश मांगेला याला संधी मिळाली आणि तिकडे त्यांनी खूप चांगलं काम केलंय. आणि सागर सरांना सांगतो, सागर सर खास आमच्या विनंतीस मान देऊन तिकडची स्पर्धा सोडून जयेश आला इकडे. तर सन्माननीय कालरामजी वळवी आणि राजनजी वळवी यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. मात्र याच दरम्यान एक चांगला स्ट्रोक इथे खेळलाय. स्क्वेअर कटचा फटका होता आणि सिग्नेचर स्ट्रोक आहे आपण पाहतोय अविनाश गिराणे याचा. कारण आपण ऑफस्टमच्या बाहेर जर बघितलं ते येणारे चेंडू असतात ना, त्याच्यावरती खूप चांगले फटके हा खेळत असतो. सन्माननीय राजनजी वळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. कालराम वळवी जर इकडे आले असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे बाउंड्री पंच आपण पाहतोय रखरखत्या उन्हामध्ये इथे खूप चांगलं काम करतायत. नक्कीच त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतो. याच दरम्यान फलंदाज बाद झालाय. विकेट डाऊन. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती राजवली संघाला आणि तो ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 13 असताना हा पहिला गडी इथे डगआउटच्या आश्रयाला परततोय. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 19 धावींची गरज आहे.
16 चेंडू आणि 19 धावा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि साई कृपा स्पोर्ट्स विरार फाटा. नव्याने बॅट्समन इन झालाय सूरज माळी. बघा प्रेक्षकांना लगेच प्रश्न पडला असेल, सूरज माळी तर सकाळच्या सत्रामध्ये मॅच खेळलाय, मात्र हा सूरज माळी दुसरा आहे, खोलांड्याचा लाडका सूरज माळी आहे. आणि त्याने जर 5 षटकार जर ठोकले, 3 षटकार जर ठोकले, लगातार 3 षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर DJ महेंद्र यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. धावचीची संधी, डायरेक्ट हिटची आवश्यकता. इथे डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. बघा मनीष होता तिकडे, मला वाटते मनीष याच्याकडे गोटी नेम नाही आहे. आणि गोटी नेम म्हटला तर आमच्या ब्राह्मणगावचा सचिन धंडा याच्याकडे भरपूर नेम होता, आणि कालुराम मौलवी. तोच नियम इथे दाखवायचा होता. इथे मनीष आला. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. फुलटा चेंडू. बघा रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये प्रवीण सुतार माहिर आहे. त्याने गॅप बघितला आणि गॅप मध्ये फटका देखील केलाय. खूप चांगला स्ट्रोक. साईकृपा राजवली संघ सध्या तरी आपल्याला बॅकफुट वरती येताना दिसतोय, कारण बॅटिंग करत असताना भरपूर कमी धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या, आणि त्या धावा रोखत असताना बॉलिंग थोडीशी खराब झालेली आहे. आता जर हा सामना जिंकायचा असेल तर इथे विकेट्स हे सातत्याने घ्यावे लागतील. ऑफ साईडला खूप चांगला प्रहार इथे केलाय. शतरक्षक आहे तिकडे धीरज, खूप चांगलं शतरक्षण. तर या 3 धावा पळून पूर्ण केल्यात. धावफलक 3 ने जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. सॉरी, 21 धावा धावफलकावरती लागल्यात, 11 धाव्यांची अजूनही गरज आहे. बघा स्वीप करायचा होता, स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेगबाच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. षटकाची समाप्ती. चला पाणी घेऊन यायचं लगेच. चला पाणी पाठवा. तिकडे पाणी आहे की नाही ते देखील कळवायचं आहे. खेळाडू त्या खेळाडू कक्षामध्ये पाणी आहे की नाही हे देखील कळवायचं आहे. दिलीप जिंबाल, दिलीप पाणी आहे का तिकडे? पाणी तिकडे जर पाणी संपलं तर लगेच कळवा आम्हाला. एकवीस धावा, 22 धावा.
22 धावा धावफलकावरती लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे फलंदाज बाद झालाय. सूरज हा फलंदाज इथे बाद झालाय. बघा हा मॅच जिंकायचा असेल साई कृपा राजवली संघाला तर डॉट चेंडू आणि विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट मिडल षटक टाकावं लागेल धीरज निलके या गोलंदाजाला. अकरा चेंडू आणि 10 धाबींची गरज आहे. पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इकडनं सिंगल धावेने जरी प्रवास केला तरी विजयापर्यंत पोहोचू शकतो जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे हा संघ. आणि तोच प्रयत्न किरण माली याचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव इथेपर्यंत त्याने पूर्ण केले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 धावसंख्येवरती. आणि बघा प्रवीण याने चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकलाय. चांगला स्ट्रोक. चौकार आलेला. या चौकारांची धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचलेली आहे 27 धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. अवलेस एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ते नक्कीच पाहिलं जाते. हा चेंडू बॅटला लागलाय की नाही तर हा फलंदाज बाद इथे घोषित केला गेलाय. कारण अगोदर बॅट अँड बॉल जर बोलले तर अगदी जवळ आले होते मात्र बॅटला स्पर्श झालेला नाहीये. पंचांच्या मनामध्ये थोडीशी दुविधा निर्माण झाली होती की हा चेंडू बॅटला लागलाय. मात्र स्क्वेअरलेगच्या पंचांनी सांगितलं की बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये. कारण अगदी बॅट अँड बॉल अगदी जवळ आले होते मात्र आवाज झाला नव्हता. कारण ज्यावेळेस बॅटला चेंडू लागतो त्यावेळेस थोडासा आवाज देखील येत असतो आणि स्क्वेअरलेगच्या पंचांना तो आवाज आला नसावा. आणि समोरचे पंच देखील थोडेसे दुविधा मनस्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळाले होते. थोडीशी चर्चा केली आणि लगेच त्याने एक चांगलं डिसिजन इथे दिलंय. विशाल माली न्यू बॅट्समन इनफिल्डच्या वरून आल्या आल्या चेंडूला पाठवलंय. 4 धावांकरता खोलांडे संघाचा एक पॉवर हिटर आहे आणि एक जबरदस्त खतरनाक खेळाडू विशाल माळी. आणि त्याचा पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. स्कोर इज लेवल. स्कोर हा लेवल झालाय. आता मॅच जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. विशाल मालियाच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार आणि आपल्या अंदाजामध्ये त्याने हा मॅच फिनिश केलाय. षटकार ठोकून त्याने हा सामना संपवलाय. हळक साई कृपा राजावली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम.
राज माळी मॅन ऑफ द मॅच.